फर्स्ट आज आपण स्टार्ट करणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डचा मॅथ्स 2. कोणता आहे? मॅथ्स 2 चा प्रॅक्टिस सेट 5.1 आपण सुरू करणार आहोत 10th क्लास. ओके, तर आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिला आहे की फाइंड द डिस्टन्स बिटवीन द ईच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ पॉईंट. आपल्याला काही पेअर ऑफ पॉईंट दिले आहे आणि त्यांच्यामधल्याला काय काढायचं आहे? डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. तर सर्वात पहिले तुमचं न्यूमेरिकल दिलं आहे, चेक करा किती दिलं आपल्याला. ए चे कोऑर्डिनेट दिले आहे तुम्हाला 2 आणि 3 आणि बी चे किती दिले तुम्हाला? बी चे दिले आहे 4 and 1. ओके, तर याच्यामधला काय करायचं आपल्याला? डिस्टन्स काढायचा आहे. तर सर्वात पहिले आपण काय करू, या व्हेरिएबलला नंबरिंग करून घेऊ. आपण नंबर घेऊ, तर याला घेऊ आपण x1, याला घेऊ x1. x1 आहे आपल्याकडे 2 आणि याला देऊ y1, तर y1 आहे आपल्याकडे 3. पुन्हा हा जो नंबर आहे आपला 4, याला देऊ आपण x2 किती 4 आणि जो 1 आहे त्याला म्हणू आपण y2, तो y2 किती आपल्याकडे 1. तर हा जो क्वेश्चन आहे आपला पहिला, हा आपण सॉल्व्ह करणार आहे डिस्टन्स फॉर्म्युला. ओके, तर मग घेऊ आपण बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला आहे आपला. आता कोणाचा काढायचा आहे? 2 AB आपल्याला दिले, तर डिस्टन्स ऑफ AB त्याचा फॉर्म्युला इन रूट काय x2 minus x1 whole bracket square plus y2 minus y1 whole bracket square. ओके, आता यामध्ये काय करू आपण? व्हॅल्यू ऍड करून टाकू. चेक करा, x2 किती दिली आपल्याकडे? x2 दिली आपल्याकडे 4 मायनस x1 आपल्याकडे दिलेला आहे 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 किती आपल्याकडे? y2 आपल्याकडे 1 मायनस आणि y1 आपल्याकडे 3 ब्रॅकेट कंप्लीट त्याचा स्क्वेअर. आता पुन्हा समोर आपण सॉल्व्ह करणार आहोत. चेक करा, जर 4 मधून 2 गेले 2 चा स्क्वेअर, तर आपल्याकडे येईल इथं 4 प्लस या 3 मधून जर 2 गेले तर -1 येईल. -1 चा जरी स्क्वेअर केला आपण तरी किती येणार आहे? 1च येणार आहे. तर ऍडिशन किती होणार आहे? ऍडिशन होणार आहे 5 आणि याचा काय स्क्वेअर रूट तुमचा निघू शकणार नाही. म्हणजेच आपल्याला काय म्हटलं आहे? डिस्टन्स कोणते पॉईंट दिले आपल्याला? डिस्टन्स ऑफ AB. डिस्टन्स ऑफ AB किती आला आपला? इन रूट 5. या पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा काय करणार आहोत? सॉल्व्ह करणार आहोत. चेक करा, याच्यामध्ये आणखी आपल्याला दोन, एक काय करू आपण थोडं डिवाइड करून घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 2. ओके, काय दिले आपल्याला? P चे कोऑर्डिनेट दिले आहे. P चे कोऑर्डिनेट काय आपल्याकडे? -5 आणि 7 आणि Q चे कोऑर्डिनेट दिले आपल्याकडे -1 अँड हे दिले 3 दिले. ओके, त्यानंतर थर्ड नंबरचं सुद्धा आपण चेक करून घेऊ. त्यासोबत थर्ड नंबरचं काय दिलं आपल्याला? R चे कोऑर्डिनेट दिले आपल्याकडे 0 आणि -3. ठीक आहे, आणि त्यानंतर दिले आहे S चे कोऑर्डिनेट दिले आपल्याकडे 0 अँड 5/2. ओके, तर इथं सुद्धा आपण व्हॅल्यू लिहून टाकू. ठीक आहे, तर सर्वात पहिले आपली x1 ची व्हॅल्यू येईल आपल्याकडे -5. हा नंबर जो आहे y1, तर y1 ची व्हॅल्यू येईल आपल्याकडे 7. त्यानंतर हा झाला आपला x2, तर x2 ची व्हॅल्यू येईल आपल्याकडे -1 आणि y2 ची व्हॅल्यू येईल आपल्याकडे 3. तो कोणता फॉर्म्युला लागणार आहे आपला? डिस्टन्स फॉर्म्युला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. ओके, बाय डिस्टन्स फॉर्म्युला नुसार कोणते पॉईंट दिले आपल्याला? P आणि Q. तर डिस्टन्स ऑफ PQ फॉर्म्युला काय? इन रूट x2 minus x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय करू आता आपण? व्हॅल्यू ऍड करून टाकू त्याच्या. चला चेक करा, x2 किती आपल्याकडे? x2 आहे -1, पुन्हा मायनस जाईल. x1 ची व्हॅल्यू किती आहे? -5, तर त्याला टाकायचे आपल्याला ब्रॅकेट मध्ये, ब्रॅकेट कंप्लीट आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लसचं साईन. मग y2 किती दिले आपल्याकडे? 3 दिले आहे. ओके, मग कशा साईन? मायनस. त्यानंतर y1 ची व्हॅल्यू दिली आपल्याकडे 7 आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर इन रूट. आता जर पाहिलं तुम्ही तर किती येईल तुमच्याकडे? -1 आणि मायनस इंटू मायनस काय होणार आपला? प्लस. तर किती राहिले आपल्याकडे? 5 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस. इथं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर इथं कॅल्क्युलेशन भेटेल तुम्हाला किती मिळेल? -4 त्याचा स्क्वेअर. आता चेक करा, किती ना आपल्याकडे?
5 मधून जर तुमचा 4 गेला, -1 आहे, 5 मधून जर 1 गेला तर किती झाला 4, आणि 4 चा स्क्वेअर केला तरी किती 16, प्लस -4 चा स्क्वेअर केला तरी किती पॉझिटिव्ह येईल किती 16. चेक करा किती होईल आपल्याकडे 32. किती होईल आपल्याकडे 32. आणि याला आपण काय करू शकतो फॅक्टर करू शकतो, म्हणजेच किती 16 2 जा 32. म्हणजे आता 16 चं काय निघेल आपलं स्क्वेअर रूट निघेल, तर 16 चं स्क्वेअर रूट किती निघेल आपलं 4, आणि इन द रूट 2 चं निघणार नाही, म्हणजेच किती आला त्याच्यामधला डिस्टन्स ऑफ एबी आला आपला, सॉरी डिस्टन्स ऑफ PQ किती आला 4 इन रूट 2. त्याच प्रकारे पाहू आपण डिस्टन्स ऑफ RS. चेक करा डिस्टन्स ऑफ RS आपल्याला दिलेला आहे. तर सर्वात पहिलं पुन्हा आपल्याला x ह्या आपला आता काय करू आपण इथं व्हॅल्यू लिहून टाकू आपण याच्या x1 y1 x2 y2 या पद्धतीने जरी लिहिलं तरी तुमचं उत्तर चुकणार नाही. पुन्हा कोणता फॉर्म्युला बाय डिस्टन्स फॉर्म्युला, बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता डिस्टन्स कोणाचं काढायचं आपल्याला, डिस्टन्स काढायचं RS चं, डिस्टन्स ऑफ RS इन रूट काय फॉर्म्युला आपला x2 minus x1 whole bracket square plus y2 minus y1 whole bracket square. ओके चेक करा x2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, x2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 0 मायनस x1 ची व्हॅल्यू सुद्धा किती आहे 0 त्याचा स्क्वेअर. ओके नंतर कशाचं साइन आहे प्लसचं. त्यानंतर चेक करा y2 किती आहे आपल्याकडे 5/2 मायनस y1 किती आहे -3. कशामध्ये टाकावं लागेल ब्रॅकेट मध्ये टाकावं लागेल, आणि पुन्हा ब्रॅकेट करून त्याचा स्क्वेअर. आता जर पाहाल तुम्ही तर 0 -0 त्याचा स्क्वेअर केल्यावर त्याची काही व्हॅल्यू बनणार नाही. तर आता आपण इकडे येऊ, किती आहे 5/2, इथं किती आहे मायनस इंटू मायनस तर काय येईल तुमचं प्लस होईल होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता चेक करायचं स्टुडंट या ठिकाणी हे 2 याला काय होणार आहे मल्टिप्लाय राहणार आहे. तर चेक करा 3 2 जा 6 आणि 6 + 5 किती होणार आहे तुमचे 11. तर आपल्याकडे येईल 11/2 आणि त्याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता जर तुम्ही पाहाल 11 चा स्क्वेअर करू आपण, 2 चा स्क्वेअर केला 11 चा स्क्वेअर इन 121, 2 चा स्क्वेअर केला 4, पुन्हा रूट मधून ते निघून सुद्धा आपण डायरेक्ट करू, हा रूट आणि हे 2 काय करू कॅन्सल, म्हणजेच आपलं आन्सर किती आलं 11/2. म्हणजे त्याचा मिनिंग काय डिस्टन्स ऑफ RS किती आला आपला 11/2. म्हणजे बघ चेक करा आपला पहिला सुद्धा क्वेश्चन झालेला आहे, दुसरा सुद्धा क्वेश्चन झाला आणि तिसरा सुद्धा क्वेश्चन झालेला आहे. आता आपण पाहू 4th and 5th. आता चेक करा 4th मध्ये दिलेलं आहे तुम्हाला, 4th मध्ये काय दिला L आणि M. तर L चे कोऑर्डिनेट आपल्याकडे 5 आणि -8 आणि M चे दिले आपल्याकडे दिले -7 आणि -7 आणि किती दिले -3. ओके हे झालं तुमचं 4th नंबर. एक काम करू साईडलाच आपण कोणतं लिहून घेऊ 5th नंबर सुद्धा लिहून घेऊ, म्हणजे आपले दोन्ही कम्प्लीट होऊन जाईल. 5th नंबरचा क्वेश्चन आहे त्यामधला आपण चेक करू काय दिलं आपल्याला T चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला -3 and 6 आणि त्यानंतर दिला R चे दिले आहे 9 and -10. ठीक आहे तर चेक करायला तर आपण सर्वात पहिले पाहू. आता मी सांगितलेलं आहे इथं तुम्ही घेऊ शकता, पहिल्याला काय म्हणतो आपण x1. तर x1 किती घेतला मी 5, नंतर हा y1 तर y1 झाला माझ्याकडे 8, पुन्हा हा झाला आपला x2 किती आपल्याकडे 7 आणि y2 तर y2 आपल्याकडे किती आहे -3. तर पुन्हा आपला कोणता फॉर्म्युला बाय डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार आपण काय करतो आन्सर काढत आहे बाय डिस्टन्स फॉर्म्युला. ओके डिस्टन्स फॉर्म्युला आपले 3 एक्झाम्पल झाले, त्याच पॅटर्न आपण पुन्हा सॉल्व्ह करू. मग आता कोणाचा निघेल डिस्टन्स ऑफ कोणता येईल आपला डिस्टन्स L आणि M. पुन्हा तोच फॉर्म्युला कोणता x2 - x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर y2 - y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. हा स्टुडंट एक वेळा आपलं कॅल्क्युलेशन जर फास्ट होत असेल तर आपण काय करू शकतो त्याच्या स्टेप आहे त्या रिड्यूस सुद्धा करू शकतो. तर आता जर पाहिलं आपण तर चेक करा x2 आपल्याकडे किती आहे x2 आपल्याकडे -7
पुन्हा मायनस x1 किती आपल्याकडे 5 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मग साइन आहे प्लस y2 किती आपल्याकडे -3 मायनस आणि y1 किती आहे आपल्याकडे -8, तर त्याला टाकू आपण ब्रॅकेट मध्ये -8 आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर सॉल्व्ह करू आपण, चेक करा इथं किती येईल आपल्याकडे -12 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथं किती आहे आपल्याकडे 3 मायनस इंटू मायनस प्लस आणि किती येईल आपल्याकडे 8 होईल ब्रॅकेट स्क्वेअर. तर चेक करा याचा जर स्क्वेअर केला तुम्ही तर किती येईल तुमच्याकडे 144 प्लस. ओके, आणि चेक करा 8 मधून 3 जर गेले तर किती येईल तुमचे 8 मधून 3 जर गेले तुमचे 5 आणि त्याचा ओके एक मिनिट 8 मधून जर 3 गेले तर किती येईल तुमचे 5 आणि 5 चा स्क्वेअर किती झाला 25. तर ऍडिशन केली तर किती झाली आपल्याकडे 9 6 1 आणि आपल्याला माहिती आहे 161 चा काय निघते स्क्वेअर रूट निघते, किती निघते 13. म्हणजेच डिस्टन्स ऑफ LM, डिस्टन्स ऑफ LM किती आला आपल्याकडे 13 युनिट. ओके, त्यानंतर पाहू आपण 5th नंबरचा क्वेश्चन कोणता आहे, चेक करा. काय दिलं आपल्याला टी चे कोऑर्डिनेट आपल्याकडे दिले आहे -3 and 6 and r चे दिले आहे 9 and -10. तर ते पाहणार आपण पुन्हा त्याच फॉर्म्युला. पहिल्या नंबरला पहिल्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणतो x1, तर किती आपल्याकडे -3. दुसऱ्याला म्हणतो आपण y1 किती आपल्याकडे 6. आता हा याला किती म्हणतो, याला काय म्हणतो आपण x2 किती घेतला 9 आणि दुसरा किती आहे y2, तर y2 चे किती आहे -10. क्लिअर. पुन्हा आपला कोणता फॉर्म्युला बाय डिस्टन्स फॉर्म्युला, बाय डिस्टन्स फॉर्म्युला कोणता T आणि R, डिस्टन्स ऑफ T R, डिस्टन्स ऑफ T. तर पुन्हा फॉर्म्युला आपला तोच येईल, काही x2 x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर पुन्हा आपला फॉर्म्युला आपण ऍड केलाय, त्यामध्ये आता व्हॅल्यू पुट अप करायचा. चेक करा x2 किती आपल्याकडे x2 आपल्याकडे 9 मायनस आपल्याकडे x1 किती आहे मायनस आहे, तर त्याला पर्सनल मायनसचं साइन आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर. पुन्हा y2 किती आहे बेटा y2 आपल्याकडे दिला -10 मायनस आणि y1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 6 होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथे पाहाल आपण इथे किती मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजेच किती 12 चा स्क्वेअर प्लस इथे किती ना आपल्याकडे -16 किती ना आपल्याकडे -16. एक वेळा पुन्हा बघू मायनस मायनस किती दिलं आपल्याकडे y1 किती दिला 6 दिला. ओके, तर आपल्याकडे किती -16 किती ना आपल्याकडे -12 झालं -16 होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर किती ना आपल्याकडे 144 प्लस मायनस जरी दिलेला असेल तरी त्याचा स्क्वेअर काय होणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे 256. तर ऍडिशन करून घेऊ आपण. ऍडिशन केली तर किती झाले 10 1 कॅरी 6 प्लस 4 10 1 कॅरी 3 4 किती आला 400 आणि 400 चा स्क्वेअर रूट किती निघते 20. म्हणजेच आपला डिस्टन्स ऑफ TR किती युनिट आलं त्याचं 20. ओके, इथं आपले किती एक्झाम्पल झाले आहे पहिल्या क्वेश्चनचे 5 एक्झाम्पल झालेले आहेत. तर आता राहिलं आपलं त्यामधलं सर्वात शेवटचं, ते सुद्धा आपण क्लिअर करून घेऊ. त्यामधलं लास्ट नंबरचा आपला आहे कोणता चेक करा 6 नंबरचा. काय दिलं आपल्याला 6 नंबर मध्ये दिलाय W चे कोऑर्डिनेट दिलाय -7/2 आणि किती दिलाय 4. ओके, आणि मग दिलाय x चे कोऑर्डिनेट दिलाय 11 आणि 4. ओके, तर पहिल्या कोऑर्डिनेटला म्हणतो आपण x1 इक्वल टू किती आले -7/2 आणि दुसऱ्या कोऑर्डिनेटला म्हणतो आपण y1, तर y1 आहे आपल्याकडे 4. क्लिअर. ओके, त्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आता W झालं आता x चे कोऑर्डिनेट मध्ये चेक करा. पहिल्या याला काय म्हणू आपण आता इथं म्हणू आपण याला x1. x1 म्हणजे किती झाला आपला 11 सॉरी x2 किती झाला 11 आणि y2 किती झाला आपल्याकडे 4. पुन्हा आपला डिस्टन्स फॉर्म्युला बाय डिस्टन्स फॉर्म्युलानुसार चेक करा. डिस्टन्स कोणता आपला W आणि X फॉर्म्युला आपला
कोणता आपला फॉर्म्युला x2 मायनस x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर इथपर्यंत आपला फॉर्म्युला झाला. आता त्यामध्ये आपण व्हॅल्यू ऍड करू. व्हॅल्यू जर ऍड केल्या आपण तर चेक करा व्हॅल्यू काय दिली आहे आपल्याकडे x2 किती दिली आहे 11 मायनस x1 किती दिले आहे -7/2. तर मग त्याला आपल्याला ब्रॅकेट मध्ये टाकायला -7/2 ब्रॅकेट कंप्लीट पुन्हा ब्रॅकेट त्याचा होल स्क्वेअर पुन्हा y2 मायनस y1. तर y2 चेक करा y2 किती दिला आपल्याकडे y2 दिला आपल्याकडे 4 मायनस y1 किती दिला आहे y1 सुद्धा किती दिला 4 ओके आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर. जर आता आपण पाहिलं 4 मायनस 4 काय म्हणजे 0 होईल त्याचा स्क्वेअर केला तरी किती राहील 0 तरी आपल्याला त्याचं काम संपलेलं आहे. तर आता आपण हे सॉल्व्ह करू. चेक करा किती दिले आपल्याकडे 11 मायनस इंटू मायनस काय झाला प्लस आणि किती राहील आपल्याकडे 7/2 त्याचा काय त्याचा स्क्वेअर. तर आता चेक करा काय ना आपल्याकडे आता यानं जर याला मल्टिप्लाय केलं तर किती येईल 11 टू 22 22 प्लस 7 29 किती 29 आणि अपॉन किती राहिलं 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता काय करू डायरेक्ट आपण इथचा स्क्वेअर आणि हे साइन आपण त्याचं हटवून देऊ म्हणजेच आपल्याकडे किती आलं 29/2 म्हणजे डिस्टन्स ऑफ कोणतं म्हटलं डिस्टन्स ऑफ WF किती आलं आपल्याकडे 29/2. तर या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 5.1 चा जो फर्स्ट क्वेश्चन आहे कोणता आहे फर्स्ट क्वेश्चन तो इथं पूर्ण संपलेला आहे. ओके